महाराष्ट्र पक्षीमित्रचे 19वे विदर्भ पक्षीमित्र संमेलन चंद्रपूरच्या इकोप्रो या प्रसिद्ध संस्थेच्या यजमानपदाखाली चंद्रपूर येथे दिनांक 9 आणि 10 फेब्रुवारी 2019 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले। या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून वर्धा येथील श्री दिलीप विरखळे हे होते। संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून राज्याचे प्रधान मुख्य वन संरक्षक माननीय श्री नितीनजी काकोडकर यांची उपस्थिती होती। तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे पक्षी अभ्यासक माननीय गोपाळरावजी ठोसर हे उपस्थित होते। याशिवाय ताळोबा व्याघ्र प्रकल्पाचे संचालक श्री आर प्रवीण आणि उपसंचालक श्री नानासाहेब लडकट यांची सुद्धा उपस्थिती होती। या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष श्री दिलीप विरखळे यांचे भाषण उद्घाटन कार्यक्रमात खूपच अभ्यासपूर्ण असे झाले। इकोप्रो या संस्थेने या संमेलनाच्या आयोजनासाठी अथक असे परिश्रम केले। ह्या संमेलनाचा हा वृत्तांत। चंद्रपूर जिल्ह्याला खरतर संमेलनाची नगरी असं म्हटलं जातं, कारण आणि आज 19वे हे पक्षीमित्र संमेलन आपल्या सर्वांच्या साक्षीने होऊन घातलंय आणि सारस पक्षांना अंगात खांद्यावर खेळवणारा एकेकाचा जिल्हा। पण दुर्दैवानं आज या पक्षांची जिल्ह्यातली स्थिती काय आहे हे तुम्हाला वेगळं सांगायला नको। कदाचित भारताच्या संपूर्ण भारताच्या नकाशावर चंद्रपूर हे कदाचित शेवटचा जिल्हा असेल जिथे महाराष्ट्र आणि सारस समुद्राच्या मार्गावर आहे। खाली दक्षिणेत ते पक्षी आम्हाला दिसत नाही। म्हणून ज्येष्ठ आणि वयोवृद्धांचे गोपाळ काका आमच्या या संमेलनाचे सन्माननीय संमेलनाध्यक्ष माननीय दिलीप विरखळे सोसायटीचे अध्यक्ष चोपणे सर आपल्याकडे आहे। चोपणे सरांचं स्वागत महेंद्रजी राळे करतील अशी विनंती करतो। या संमेलनाची भूमिका नेमकी काय आहे, कशासाठी हे संमेलन ही भूमिका निश्चित करण्याकरता आणि त्यांचं प्रास्ताविक करण्याकरता मी बंडूजी धोत्रेंना पाठवतो। 19वे विदर्भ पक्षीमित्र संमेलनाच्या निमित्ताने आज जो उद्घाटनीय कार्यक्रम इथं संपन्न होत आहे, या उद्घाटनीय कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री गोपाळ ठोसर सर, ज्येष्ठ वन्यजीव पक्षी अभ्यासक नागरिक सहकारी बँक, तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र पक्षीमित्रचे अध्यक्ष डॉक्टर जयंत वडतकर सर, सोबतच आमचे पर्यावरण क्षेत्रातील सहकारी प्राध्यापक सुरेश चोपणे सर, अध्यक्ष ग्रीन प्लॅनेट सोसायटी, या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। आणि या इथे उपस्थित सर्व पक्षीमित्र अभ्यासक मार्गदर्शक सर्वांचं सुद्धा इकोप्रोच्या वतीनं आणि महाराष्ट्र पक्षीमित्राच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण ज्या जिल्ह्यात शहरात आलेला ही व्याघ्रभूमी आहे। मोठ्या प्रमाणात वाघाची संख्या इथे वाढलेली आहे। या वाघाची संख्या सुटवणारी जरी गोष्ट असली तरी हा जिल्हा गेल्या 1 दशकापासून मानव वन्यजीव संघर्षाची झळा सोसत आहे। कुठलाही दिवस असा जात नाही की जिथे कुठली घटना घडली नसेल, घडून असेल तर कुठे बिबट्याचा समस्या आहे। आणि रानडुकरांची समस्या फक्त शेतकरी नुकसानापुरतं नाही आहे, तर मानवावर होणार। गोपाळराव ठोसर सर या संमेलनाचे उद्घाटक राज्याचे प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव आमचे मार्गदर्शक नितीन काकोडकर सर, तालुक्याचे क्षेत्र संचालक प्रवीण सर, आजच्या संमेलनाचे अध्यक्ष आणि विदर्भातील धडाडीचे कार्यकर्ते दिलीप विरखळे सर, आजच्या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष श्री अशोकजी निकोडे, तसंच जिल्हा बँकेचे श्री मनोहरराव भोंकर सर, चोपणे सर आणि इकोप्रोचे बंडू धोत्रे, याशिवाय या संमेलनाला संपूर्ण विदर्भातून उपस्थित झालेले पक्षीमित्र, स्थानिक विद्यार्थी आणि इकोप्रोची एक मोठी टीम। महाराष्ट्र पक्षीमित्राच्या वतीनं सर्वप्रथम मी सर्वांचं स्वागत करतो आणि या संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी
प्रास्ताविकामध्ये महाराष्ट्र पक्षी मित्र याचा एक थोडक्यात आढावा घेणं माझं अपर समजतो। याशिवाय महाराष्ट्रातले जे 5 विभाग आहेत तर या विभागांतर्गत सुद्धा विभागीय संमेलन होत असतात। कोकण, मराठवाडा, पश्चिम विदर्भ, खानदेश आणि विदर्भ अशा वेगवेगळ्या विभागीय स्तरावरचे संमेलन होत असतात। त्यामुळे विदर्भात एक अभिमानाची गोष्ट अशी की विदर्भ संमेलन ही सातत्याने होत आहेत आणि यात 19वे संमेलन चंद्रपूरच्या इकोप्रो या संस्थेच्या माध्यमातून आज इथे होत आहे। या संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी इकोप्रोने स्वीकारली त्याबद्दल सर्वप्रथम महाराष्ट्र पक्षी मित्रच्या वतीनं मी इकोप्रोचे आभार व्यक्त करतो। त्यांनी हे संमेलन इथे घडून आणलं त्यासाठी त्यांना ज्या स्थानिक संस्था किंवा व्यक्ती असतील त्यांची मदत झाली त्यांचं सुद्धा मी महाराष्ट्र पक्षी मित्रच्या वतीनं आभार व्यक्त करतो। अर्थातच ही जी चळवळ आहे ही चळवळ आपल्यासारख्या पक्षी मित्र आणि यासाठी मला एका नावाचा आवर्जून इथे उल्लेख करावा लागेल ते म्हणजे आमचे मार्गदर्शक स्वर्गीय रमेश लाडकेकर सर। त्यांनी ही चळवळ इथे रुजवली, वाढवली, विदर्भातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात वाढवली। आज ते आपल्यामध्ये नाही आहे परंतु ही चळवळीची जो वसा आहे तो आपल्याला देऊन गेले आणि ही चळवळ आपण आपल्या सर्वांच्या मदतीने अव्याहतपणे सुरू आहे। चंद्रपूर जिल्हा आताच जसं प्रस्तावनेमध्ये बंडू धोत्रे यांनी सांगितलं की माळढोक आणि सारसाचा जिल्हा आहे। मला अजूनही आठवते 2002 साली मी जुळवण्याच्या पक्षी मित्र संमेलनाला आलो होतो। तर ते संमेलन जुळवण्याला ठेवण्याचं एकमेव कारण असं होतं की त्या तलावावर सारस यायचे आणि सारस अर्थातच महाराष्ट्रात फक्त आपल्या पूर्व विदर्भात आहेत आणि जुळवण्याला ते दिसायचे म्हणून त्यावेळी जुळवण्याला संमेलन ठेवलं होतं आणि त्या संमेलनाला मी होतो। आज परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणचा सारस एकमेव उरलेला आहे म्हणजे अर्थातच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। दुसरा महत्वाचा पक्षी माळढोक वरोरा तालुक्यामध्ये इथे सापडतो याबद्दल गोपाळ ठोसर सर एकंदरीत सर्वच पक्ष्यांचे अधिवास नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत। त्यासाठी विविध कारणं आहेत त्याच्यावर आपण चर्चा करूया परंतु आपल्याला या चळवळीच्या माध्यमातून पक्ष्यांचे अधिवास व पक्षी संवर्धनासाठी पुढे यायचं आहे, प्रयत्न करायचे आहेत आणि या अशा संमेलनांमधून चर्चा होऊन काहीतरी सकारात्मक घडेल या अपेक्षेने आपण सर्वजण एकत्र येत असतो। आज सुद्धा आपण एकत्र आलो, आपण सर्वजण आला। पुन्हा एकदा महाराष्ट्र पक्षी मित्रच्या वतीनं सर्वांचं मी इथे स्वागत करतो आणि थांबतो। धन्यवाद। शिक्षण प्रसारक मंडळ श्री जयंत वेरतकरजी अध्यक्ष महाराष्ट्र पक्षी मित्र संघटना, श्री मनोहर पाऊणकरजी अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, आमचे जुने मित्र श्री सुरेश कोकणेजी अध्यक्ष ग्रीन प्लॅनेट सोसायटी चंद्रपूर, या कार्यक्रमाला विशेष उपस्थित आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मित्र संचालक व वनसंरक्षक श्री अनाथ प्रवीणजी, आणि इथे उपस्थित अगदी लहान मुलांपासून सर्व बरेचसे माझे जुने मित्र, कारण तुम्ही कोणीतरी म्हणालात की चंद्रपूर मध्ये स्वागत आहे तर स्वागत नसून आगमनार्थ स्वागत आहे असं म्हणायला काही हरकत नाही। यानंतर या संमेलनाची स्मरणिका सुद्धा प्रकाशित होईल।
चालू आहे. घुबड आपल्याकडे खूप होते, आता घुबड आपल्याकडे झाले नाही, गडचिरोलीला राहिलेले आहे. फक्त मायग्रेटिंग लोकल मायग्रेटिंग करणारे घुबड आपल्याकडे येतात. सारस इतका सुंदर होता, मी 4 सारस पाहिले मला आठवते. आता एकच सारस राहिलेला आहे. आपल्याकडे मांडव आहे, कधीमधून येतात, यावर्षी दिसले नाही, परंतु तो पुन्हा येतील अशा अपेक्षा करूया. पण त्यांचा अधिवास जो आहे आपल्याला तो सुरक्षित ठेवावा लागेल. तो नसला तर आपण काही करू शकणार नाही. आणि म्हणून अशा या सर्व पक्षी संमेलनाचा फायदा हा होतो की आपल्याला नवीन नवीन सदस्य मिळतात. कारण आपली ही पक्षी, आपण जशा पक्षाच्या प्रजाती म्हणतो तसं मनुष्याची एक प्रजाती. नोव्हेंबर हा पक्षी गणना म्हणून आम्ही साजरा केला. तर यांच्या स्मृतीमध्ये की चिकनपल्ली साहेब, त्याचप्रमाणे डॉक्टर सालीम अली साहेब आणि त्याच वेळेला आजचे जे अध्यक्ष आहेत, या कार्यक्रमाचे अध्यक्ष किंवा या पक्षी मित्र संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप विरकर सर यांनी शासनाला एक पत्र पाठवलं होतं की हा जो आणि आयोजक संस्थेचे बंडू धोत्रे सर, त्यानंतर या सभागृहात उपस्थित असलेले बहार नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक किशोर वानखडे सर, आदरणीय राजकमल जोग सर, विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून आणि विदर्भाच्या बाहेरून आलेले पक्षी मित्र, पक्षी छायाचित्रकार, पक्षी निरीक्षक, पक्षी अभ्यासक, पक्षी तज्ञ आणि आता पक्षी उपचार मित्र, तसेच बाल पक्षी मित्रांनो आणि विद्यार्थी पक्षी मित्रांनो, पण पक्षांच्या संमेलनाचा अध्यक्ष जर का करायचा असेल तर त्याच्या अंगी थोडं तरी पोक्तपणा येऊ द्यावा. पण महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचे मित्र पदाधिकारी ऐकायला तयार नव्हते. मी अनेक ज्येष्ठांची नावं सुचवली. ते म्हणाले, हे ज्येष्ठ आमच्या यादीमध्ये आहेतच. मी भिडलो दऱ्या डोंगरात, काळ्या कभिन्न अंधारात, साप माझ्या समांतर चालतात, रातकिडे मला भैरवीच नावतात. रान माझी आई झाली, रान माझी आई झाली, रान माझी प्रेयसी झाली, रान माझा मोक्ष, रानच माझी समाधी. मग या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उभं राहण्यासाठी मी आधार शोधू लागलो आणि वाचता वाचता मला एक वाक्य आढळलं की हव्याचं नेतृत्व हे तरुण पक्षीच करतात. मग मी शेकाट्यासारखा उभा झालो. या संमेलनाच्या पूर्वाध्यक्षांची जर का यादी पाहिली, पदाधिकारी आणि आयोजक संस्थेचे यांना मनापासून धन्यवाद देतो. मित्रांनो, व्याघ्रभूमी आपलं मनपूर्वक स्वागत. ही जशी व्याघ्रभूमी आहे, तशी ती माळढोकांची भूमी राहिली असती तर मला अधिक आनंद झाला असता. दुर्दैवाने आज ती परिस्थिती नाही. म्हणजे अधूनमधून उगवतात तो भाग वेगळा. 17 जुलै 2005 रोजी चंद्रपूर जिल्ह्याला माळढोकच्या रूपाने एक नवी ओळख मिळाली. वरोरा रेंजमधील मारणा वरोजा या परिसरात चक्क 6च्या संख्येत माळढोक आढळून आले. याचं श्रेय बंडूलाल सरे या आमच्या पक्षी मित्राला जातं. वैदर्भीय जैवविविधतेच्या समृद्धीची साक्ष देणारा आणि पक्षी जगतामध्ये महत्वाची नोंद करणारा तो दिवस होता. माळढोकाचं निरीक्षण दिसत नाही तर त्याचा फायदा घेतो. माझ्या उल्लेखात गावांनी सुटलं ते म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याचे माजी मुख्य वन संरक्षक श्री संजय ठाकरे, जे लपून बसले तरी डोळ्यातून सुटत नाहीत, ते पण ते उपस्थित आहेत. या मंचावरील बहुतेक व्यक्ती हे स्वतःचे ग्रंथ आहेत. म्हणजे आता काकोडकर साहेबांच्या भाषणावरून तुमच्या लक्षात आलं असेल, त्यांचं मूळ तो पक्षी निरीक्षक आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो, म्हणजे जो संमेलनाशी आपल्या संबंधित नसेल, पण जेव्हा महाराष्ट्रात व्याघ्र प्रकल्प सुरू झाले तेव्हा त्या व्याघ्र प्रकल्पाला विदर्भीय टच होता. विदर्भीय टच म्हणजे अभ्यास नव्हे, एवढी काय वाईट
ज्या पद्धतीने म्हणजे त्याला एक जो प्रोफेशनल टच पाहिजे होता तो नव्हता. त्यामुळे जाणकार लोक जेव्हा इकडच्या व्याघ्र प्रकल्पांना भेट द्यायचे तेव्हा ते म्हणायचे व्याघ्र प्रकल्प आहे की काय. या व्याघ्र प्रकल्पाला महाराष्ट्रातील एका शिस्तीत आणि तेही संयम राखून बसवण्याचं काम ज्या लोकांनी केलं त्यातले कापूरकर साहेब. तेव्हा भगवान साहेब